महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या 2 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। त्यात येत्या 28 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच 19 मे रोजी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गट ब, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केले गेलेत। होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते। रविवारी होळी असल्यानं नागरिकांना वृक्षतोड न करण्याचं आवाहन पालिकेने केले। कोणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबत पोलीस तक्रार सुद्धा करण्याचा इशारा पालिकेने दिलाय। स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकरांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये समिती स्थापन केली होती। या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून सरकार येथील सूचनांचा अभ्यास करून लवकरच कायदा करणार असल्याची माहिती समोर येते आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना 31 मार्चला सरकारी कामकाजासाठी बँकेच्या शाखा सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत। 31 मार्चला रविवार आहे, परंतु हा दिवस चालू आर्थिक वर्षातील अखेरचा दिवस आहे। त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतलाय। देशातील सर्व बँकांनी आपल्या शाखा 31 मार्चला सुरू ठेवाव्यात असे निर्देश दिले गेलेत। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल यातील दरी कशी सांधावी यावर अखेर तोडगा मिळाला असून बर्फीवाला पूल न पाडता त्याचे स्लॅब उंचावण्याची शिफारस तांत्रिक अहवालात केली गेली आहे। त्यामुळे सुस्थितीतील बर्फीवाला पुलाचं पाडकाम टळलंय। मात्र ही प्रक्रिया सुरू झाल्यास ती पूर्ण होण्यास साधारण 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रत्यक्ष पुलाचा सुरळीत वापर सुरू होण्यास जवळपास अजून अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे। शालेय शिक्षण विभागाने तयार केलेले संच मान्यतेचे सुधारित निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे आहेत। पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकांचं पद रद्द होणार आहे। मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांवर इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे संख्यापूर्तीचे संकट उद्भवले। परिणामी राज्यातील 25,000हून अधिक शाळा मुख्याध्यापकांविनाच काम करत राहणार आहेत अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेने व्यक्त केली आहे। होळीनिमित्त मुंबई स्थित कोकणवासीय मूळगावी जाण्यास निघाले। त्यामुळे नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्याही पूर्णपणे आरक्षित झाल्यात। प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नसल्याने त्यांनी एसटीची वाट सुद्धा धरली आहे। मात्र एसटीच्या बस सुद्धा पुरेशा नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे। रेल्वे सेवा ही काम करते, मात्र सर्व रेल्वे गाड्या ह्या बुक झाल्या। गेल्या 15 दिवसांपासून नागपूर, छिंदवाडा, मध्य प्रदेश येथील बाजारातून गोंदिया येथे भाजीपाला विक्रीसाठी येतोय। मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढलेत। शेवगा 120 रुपये किलो, कोबी 60 रुपये, टोमॅटो 40 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्री होतीये। भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने अनेकांचे घर खर्चाचे बजेट हे कोलमडले। मेथी, भेंडी, पालक या पालेभाज्यांचे दर दररोज वाढतायत। सध्या उन्हाची तीव्रता वाढतीये, त्यामुळे उन्हाळी भाजीपाल्यांची आवक कमी आहे। अवकाळी पावसाचा सुद्धा भाजीपाला पिकांना फटका बसलाय, त्यामुळे हे दर वाढलेत। होळी सणाकरता लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या येवला शहरात सुरू असून दुष्काळाचं सावट या टिमकी कारागिरांवर दिसून येते। यंदा लोकसभा निवडणुका आहेत, त्यामुळे या कारागिरांनी टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावे तसंच मतदान करा असा संदेश रेखाटत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। याच टिमकी कारागिरांनी या सर्व टिमक्या बनवल्या। सलग 8व्या दिवशी देखील नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवा बंद आहे। विविध मागण्यांसाठी सिटी लिंक बस सेवा ही बंद आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने ही बस वाहतूक ठप्प आहे। प्रामुख्याने वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी संताप व्यक्त करतायत। शालेय विद्यार्थ्यांसाठी मात्र शुक्रवारपासून 10 बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मागण्या पूर्ण होईपर्यंत कामावर न जाण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत।
पुण्यामध्ये भाजपाच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर होतीये। मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर तर रवींद्र धंगेकर हे कसबा पेठ मतदारसंघातून आमदार आहेत। रवींद्र धंगेकर लोकसभेची उमेदवारी होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले। रवींद्र धंगेकर यांचं नाव घोषित झाल्यामुळे हे नाराजी नाट्य सुरू झाले। काँग्रेसचे नेते आणि 7 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात निष्ठेची हत्या अशी पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। वर्ध्यामध्ये होळी धुलीवंदन निमित्त तसंच लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता वर्धा शहरामध्ये विविध ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन केले गेले। सदरच्या विशेष नाकाबंदी दरम्यान 4 चाकी वाहनांची तपासणी केली जाते आहे। या दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवल्याबद्दल कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते आहे। होळी सणाच्या निमित्तानं खानदेशात साखरेच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे। धुळे शहरातील रमजान बाबत नगरातील बाबू हलवाई हे गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून साखरेची दागिने बनवण्याचा व्यवसाय करतात। सध्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारखान्यामध्ये साखरेचे हार बांगड्या बनवण्याची लगबग सुरू आहे। खानदेशात होळी पेटवण्याच्या आधी साखरेचे दागिने अर्पण करून पूजा करण्याची प्रथा आहे।